की तुम्हाला जर हेअर लॉस रूटपासून होते तर हा शॅम्पू तुमच्या रूट्सला पकडून ठेवतो. ज्यांची ग्रोथ स्टॅग्नंट झालेली आहे, ज्यांना ग्रोथ होतच नाहीये, त्यांच्यासाठी हा बूस्टर स्प्रे खूप चांगल्या प्रकारे काम करतो. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डायरेक्टर ऑफ फॅशन सलॉन स्पा अँड मेकअप स्टुडिओ आणि डायरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मागच्या वेळेला जो आपण व्हिडिओ पाहिला दॅट वॉज रिगार्डिंग की हेअर लॉस का होतो, कशामुळे होतो, कुठल्या कारणांमुळे होतो. आजचा आपण व्हिडिओ जो करणार आहोत दॅट इज रिगार्डिंग की हेअर लॉस झाल्यानंतर आपण ऍक्च्युली कुठले प्रोडक्ट्स वापरायला पाहिजेत, काय ऍक्च्युली करायला पाहिजे त्याच्यावरती. तर जर तुम्हाला रूट्स पासून हेअर लॉस असेल तर बेसिकली वी प्रिफर की तुम्ही 2-3 प्रकारे ट्रीटमेंट करायला लागतात. एक म्हणजे तुम्हाला शॅम्पू वापरायला पाहिजे की जो तुमच्या केसांना होल्ड करून ठेवेल, जो रूट्स पासून बाहेर नाही येऊन देणार. तर फॉर दॅट वी रिकमेंड लाईक की लॉरियलचा डेन्सिटी ॲडव्हान्स शॅम्पू आहे. दॅट इज वन ऑफ द बेस्ट शॅम्पू फॉर लाईक हेअर लॉस. की तुम्हाला जर हेअर लॉस रूट्स पासून होते तर हा शॅम्पू तुमच्या रूट्सला पकडून ठेवतो. जे केस रेग्युलरली फॉल होत आहेत किंवा जे पडत आहेत तर ते तुम्हाला मुळात पडून देणार नाही. आणि म्हणजे ते हेअर लॉस होणार आहे पण तो होल्ड करून ठेवेल की तो जास्ती टाइमपर्यंत तो होल्ड करून ठेवेल तुमच्या केसांना. त्यामुळे दिस इज वन ऑफ द बेस्ट शॅम्पू फॉर हेअर लॉस. जर तुम्हाला हेअर लॉस होतोय, तुम्ही हा शॅम्पू वापरताय आणि तुमच्या केसांना ड्रायनेस पण येतोय, तर आम्ही बऱ्याच वेळेला असं पण प्रिफर करतो की तुम्ही हेअर लॉसचा शॅम्पू पण वापरा आणि त्याच्याबरोबर तुम्ही कुठला तरी मास्क वापरा. समजा आता आपण एक्झाम्पल घ्या, आपण प्रोलॉंगरचा मास्क वापरला तर प्रोलॉंगर ऑल्सो इज अ व्हेरी गुड मास्क की त्याने तुमच्या केसांना स्मूथनेस पण मिळतो. त्याचबरोबर आम्ही रिकमेंड करतो की तुम्ही अरोमाचं ऑइल पण यूज करा. अरोमा थेरपीच्या बद्दल मी मागच्या माझ्या व्हिडिओजमध्ये भरपूर बोललेलो आहे. त्यामुळे अरोमा थेरपीचे रिझल्ट तुम्हाला हेअर लॉससाठी खूप छान मिळतात. ऑइल हे फक्त संध्याकाळी लावायचं आहे, रात्री ओव्हरनाईट ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी वॉश करायचं आहे. तुम्ही जरी रोज लावलं तरी चालेल किंवा तुम्ही वीकली एकदा दोनदा लावलं तरी सुद्धा हरकत नाही. यू विल गेट व्हेरी गुड रिझल्ट विथ दिस ऑइल. अँड द थर्ड थिंग वॉट वी प्रिफर दॅट इज अ हेअर स्प्रे, दॅट इज बूस्टर हेअर स्प्रे म्हणतो याला आपण. तर ह्याच्याने तुमच्या रूट्सला स्टिम्युलेशन चांगल्यापैकी मिळतं. ह्याच्याने तुम्हाला ग्रोथ चांगल्यापैकी मिळते आणि ज्यांची ग्रोथ स्टॅग्नंट झालेली आहे, ज्यांना ग्रोथ होतच नाहीये, तर त्यांच्यासाठी हा बूस्टर स्प्रे खूप चांगल्या प्रकारे काम करतो. त्यामुळे या 3 गोष्टी जर तुम्ही यूज केल्यात रेग्युलरली तुमच्या हेअर लॉससाठी तर यू विल गेट डेफिनेटली व्हेरी गुड रिझल्ट्स. वी आर गेटिंग इट हिअर. आम्ही भरपूर वर्षापासून हे सगळं क्लायंटला देतोय, क्लायंट याच्यावर रिझल्ट चांगल्यापैकी मिळतोय. त्यामुळे तुम्हाला सुद्धा मिळू शकतो. तुम्ही हे नक्की वापरायला चालू करा. आणि अजून काही तुम्हाला जर हेअर लॉस बद्दल विचारायचं असेल तर माझ्या कॉमेंट्समध्ये नक्की विचारा. तुम्हाला त्याच्यावरती डेफिनेटली सांगेन. थँक्यू व्हेरी मच.